गुड इव्हनिंग. मी नेहमी मॉर्निंगचे ब्लॉग टाकत होती. सो आज विचार केला की इव्हनिंगचे टाकावा आणि कालपासून तर माझा ब्लॉग आलाच नव्हता. काल आणि त्याच्या अगोदरच्या दिवशीसुद्धा मी टाकलेला नव्हता. सो थोडं बरं वाटत नव्हतं, टायर्ड फील होत होतं. सो मी नाही विचार केला की आता नको टाकायला 2 दिवस. सो आज मग इव्हनिंगचा ब्लॉग टाकायची इच्छा झाली. सो मग तेच नेहमीप्रमाणे मी माझं दुपारला आज दुपारला संडे होता. सो आज मी रेस्ट केला 1 तास. त्यानंतर मग माझं समर्थाने डोनट्स खाल्ले होते बेडवर हॉलच्या. सो तिने त्यावर सांडवलं होतं, तर मी ते बेड आधी क्लीन करून घेतला. मग झाडून घेतलं आतमधलं. लगेच मग बाहेरचं सुद्धा झाडून घेतलं आणि तुम्ही बघता ती कशी माझ्या पाठीमागे मागे फिरत असते नेहमी. मग टेरेसवर गेली, कपडे काढून आणले. आज सोफ्याचे कवर वगैरे सर्व वॉश केलं होतं. भरपूर होते. यांचे शर्ट्स वगैरे धुवायचे होते, टॉवेल्स धुवायचे होते. ते सर्व आज मी करून घेतलं. कारण रोज थोडी घाई असते आणि माझे मॉर्निंगलाच कपडे होऊन जातात रोज. सो आज थोडं संडे असा थोडा रिलॅक्स असते, तर मी ते करून घेतले. त्यानंतर मग झाडांना पाणी दिलं आणि ऊन जास्त तपायला लागली आहे. सो दोन्ही टाईम मला पाणी द्यावं लागतं, कारण डायरेक्ट जी ऊन असते 2 नंतरची आमच्या गॅलरीमध्ये येतं, बाल्कनीमध्ये येतं. त्यामुळे झाडं खूप जास्त ड्राय होऊन जातात. म्हणून त्यांची केअर करावीच लागते. 2 टाईम त्यांना पाणी द्यावं लागते. त्यानंतर मी छान सारखं माझे जेवढे पण झाडं आहेत त्यांना मी पाणी दिलं. त्यानंतर मग पाणी दिल्यानंतर ते पाणी जे आहे ते पूर्ण ड्रेन होते खाली. त्यामुळे मग ते मला ते वायपरनी झाडल्यानंतरही काढून घेतल्यानंतरही सुद्धा मला ते मॉपने क्लीन करावं लागतं. कारण तुम्ही बघू शकता समर्थ माझ्या नेहमी पाठीमागे असते. मी जिथे जाते तिथे ती लुडबुड करत असते. सो मला ते मॉपनी झाल्यानंतर पण वायपरनी झाल्यानंतरसुद्धा मला मॉपनी करावं लागतं. मग ते झालं. त्यानंतर मग समर्थाने अद्विकची वॉटर बॅग आणि त्याचे पाऊच आहे ते मी वॉश केलं होतं. सो त्याचे सर्व स्कूल ॲक्सेसरीज होते ते बाहेर ठेवलेल्या होत्या. तर त्यानं त्याचं शार्पनर हरवलं होतं, तर तो मला शॉर्पनर हवं म्हणून माझ्या मागे फिरत होता. सो मग मी शोधायला गेली. मला वाटलं असेल त्याचं शॉर्पनर वगैरे तिथे एक्स्ट्राचे. तर मी शोधायला गेली, तिथे फक्त इरेझर होते, एक पण शॉर्पनर नव्हता. मग एक पॅकेटमध्ये ते मला मिळाला. त्यानंतर मग विचार केला की चला आता लगेच आपण करतच आहोत, तर त्याचा ड्रॉवरसुद्धा क्लीन करून घ्यावं. सो मी सगळे त्याचे जे कॉपीज होत्या, जे फिल झालेल्या होत्या, ते एका साईडने ठेवलेल्या. आणि मग प्रोजेक्ट फाईलसुद्धा शोधायची होती. 27ला त्याचा प्रोजेक्ट सबमिट करायचा होता सेकंड सेमचा. सो प्रोजेक्ट फाईलसुद्धा शोधली आणि सर्व रिअरेंज करून ठेवलं. यातसुद्धा ती तिचं जे इरेझरचा बॉक्स होता तीसुद्धा ती खेळत होती. मी तिला बोलली, मला दे, तर ती नाही करून खूप त्रास देत होती. तुम्ही बघू शकता तिला हवंच होतं ते. मी तिला लपवायची, पण ती मला पाहिजे तिचं चालूच होतं. मग ते झालं. ती द्यायला नकोच करत होती आणि घेतलं तर ती रडायला लागत होती. त्यानंतर मग विचार केला की आज काहीतरी खावं. तर मॅगी होती घरी. सो मी मग आणि अद्विक पण बोलला, मम्मी मॅगी बनव. तर मग चहासोबत मॅगी खायला छान वाटते. सो मग मी मॅगी बनवायला घेतली. तो पण होता तिथे बनवायला आणि मग मॅगी बनवली. त्यानंतर विचार केला की जोपर्यंत मॅगी शिजते आहे तोपर्यंत आपण फ्रेश होऊन घ्यावं. सो मग मी फ्रेश व्हायला गेली, फ्रेश झाली. त्यानंतर मग मॅगी घेतली, मॅगी काढून घेतली प्लेटमध्ये आणि छान आम्ही जे पण आमची छोटीशी फॅमिली खायला बसलो. छान मॅगी एन्जॉय केली. मॅगी आणि समर्थाला तर मॅगी भरपूर आवडते. सगळ्यात आधी छोट्या प्लेटमध्ये तिलाच द्यावं लागते आणि ती कसं डायरेक्ट स्वॅलो करते, चीव करत नाही, म्हणून तिला आम्ही कमी प्रमाणात देतो मॅगी. आणि असं छान मग आम्ही चहानी मॅगी एन्जॉय केली. त्यानंतर मग थोडा अंधार पडला होता. मग दिवे लावायचा वेळ झाला होता. सो मी दिवे वगैरे लावले. समर्थांनी पण आपली जय केली. ती माझ्या मागेच फिरत असते. मम्मी जिथे जाईल तिथे ती येत असते. सो ते झालं. त्यानंतर मग आम्ही 2 दिवसापासून विचार करतो की समर्थाची टकली करायची, कारण तिचे केस जे आहे ते खूप जास्त पातळ आहे. तिचं एकदा आम्ही जावळ काढलं, बट त्याच्यानंतरसुद्धा तिला भरपूर पातळ केस येत होते. तुम्ही बघू शकता भरपूर जास्त पातळ केस आहे. तिची पोनी पण घातली तरी तिचे पूर्ण जे स्कार्फ आहे ते दिसते. सो विचार केला की आज करूया. तर मग
याच्या पप्पाने त्याला त्यांचे जे ओळखीचे सलूनवाले आहे त्यांना कॉल केला, तर ते बोलले ठीक आहे घेऊन या, कारण आज संडे असते तो रश असते. सो मी यांना बोलले की तुम्ही आधीच कॉल करून विचारून घ्या की रश आहे की नाही, तेव्हाच आपण जाऊ. सो ते बोलले की नाही तुम्ही घेऊन या. सो आम्ही मग समर्थला घेऊन गेलो आणि छान तिने करू दिली, काही त्रास नाही दिला. आम्हाला तर वाटलं की ती खूप रडेल, कारण अद्विक तर भरपूर रडत होता आणि भरपूर त्रास दिला त्यांनी आम्हाला करायच्या वेळी. 2-3दा त्याची पण आम्ही टक्कू केली. त्याच्यानंतर मग तिने करू दिली आणि फक्त मग मोबाईलमध्ये बघू केलं. तिथे गेलो, तिथे पाणीपुरीचं सुद्धा हे होतं, ठेला होता. सो अद्विक बोलला की मला शेवपुरी खायची आहे, तर त्याला शेवपुरी घेऊन दिली, कारण आम्हाला दोघांना पण खायची इच्छा नव्हती मॅगी खाल्ल्यामुळे. सो ते झालं. मग बघा तुम्ही किती क्यूट ती खाऊ देते आहे, मोबाईल बघत आहे, अद्विक तिला मोबाईल दाखवत आहे. असंच मग घरी आलो. त्यानंतर मग तिची अंघोळ वगैरे करून दिली, कारण सगळे बॉडीवर हेअर झाले होते. आणि मग अद्विकचा अभ्यास घेऊन आज